कारण प्रियानो, जीवन जगताना आम्ही मनुष्याला घाबरतो, परिस्थितीला घाबरतो, आम्ही संकटाला घाबरतो, आम्ही आजाराला, रिपोर्टला, बऱ्याच अपयशाला घाबरतो. पण बायबल काय सांगतं प्रियानो, आपण ऐकणार. कारण बायबल मध्ये स्पष्ट सांगितलंय, घाबरू नका. हालेलुया. देवाची इच्छा आम्ही घाबरू नये. देवाची इच्छा आहे आम्ही धैर्याने पुढे चालावं. हालेलुया. कारण प्रियानो, अभ्यास करत असताना प्रभूने एक गोष्ट प्रकट केली की ज्यांच्यामध्ये भीती आहे त्यांनी घरी जावं. ज्यांच्यामध्ये त्यांनी घरी जावं. का पास्टर? कारण जो डरते हैं प्रभु को पसंद नहीं, लेकिन जो धैर्य रखते हैं वो प्रभु को पसंद है. अनुवाद याचा 20 अध्याय 8 वचन, ड्यूटरोनॉमी 20 और उसका 8. अनुवाद 20 अध्याय 8 वचन, ड्यूटरोनॉमी 20 और 8, 20 और 8. अंमलदारांनी सैनिकांना आणखी म्हणावे की भित्रा, ऐकलं, भित्रा व भ्याडपणाचा कोण आहे त्यांनी घरी परत जावे. ऐकलं नाही तर त्याच्या सोबत्यांच्या हृदयाची त्याच्यासारखे पाणी पाणी होईल. फिर अधिकारी सेना से आगे कहेंगे, क्या कोई डर गया है, उसका मन घबरा गया, उसे घर लौट जाना चाहिए, क्योंकि उसके भाइयों का मन उसके जैसा पिघल जाएगा. जिसके अंदर डर आया वो क्या करे? घर जाए. क्यों? क्योंकि वो डर गया, वो दूसरों को भी डराएगा. हालेलुया. घाबरू नका प्रियानो. कारण देवाचं वचन सांगतं, तो घाबरलेला आहे त्याला मी चालू शकत नाही. ज्याच्यामध्ये भीती आलेली आहे त्याला मी वापरू शकत नाही. पण ज्याच्यामध्ये धैर्य आहे त्याला मी वापरू शकतो. और काय सांगितलंय? जिसके अंदर डर आ गया है, जो घबरा गया, वो घर जाए. ऐकलं? असं नाही सांगितलं की वो मिनिस्ट्री में आहे. नाही, जो घाबरलेला आहे, ज्याला मनामध्ये भीती आहे, पास्टर मला भीती वाटते आणि पास्टर मला भीती, त्यांनी घरी जावे. त्यांनी घरी जावे. का? कारण तो दुसऱ्याला पण घाबरवणार. हालेलुया. म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा, रोज देवाला म्हणण्याची गरज आहे, मला भीती नको, मला धैर्य पाहिजे. मला भीती नको, मला धैर्य पाहिजे. कारण जिथं भीती आहे तिथं दुष्टात्मा आहे. जिथं भीती आहे तिथं शैतानाचं वर्चस्व आहे. जिथं भीती आहे तिथं उन्नती नाही. पण जिथं प्रभू आहे तिथं उन्नती आहे. घाबरू नका प्लीज. नेहमी जर एखादा व्यक्ती तुम्हाला विश्वासाला भेटत आहे आणि तुम्हाला काहीतरी म्हणत आहे, मला याची भीती वाटते, मला त्याची, तर त्याला सांगा देवाला भीती आवडत नाही. देवाला घाबरणारे लोक आवडत नाही. कारण आमचा देव हरलेला देव आहे, आमचा देव जिवंत देव आहे. आपला देव जिवंत देव आहे. आपला देव महान आहे, सर्व समर्थ आहे. आणि सांगताना आपला देव जिवंत आणि घाबरत आहे. नो 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 नो. जो घाबरत आहे त्यांनी घरी जावे. मी नाही म्हणत आहे, कोण म्हणत आहे? वचन म्हणत आहे. बायबल सांगतं प्रियानो, बायबलमध्ये गल्ल्यात नावाचा जो एक 9 फूट उंच व्यक्ती, त्याला लोक पाहून घाबरले. आणि जे घाबरले प्रभूंनी त्यांना विजय दिला नाही. पण जो व्यक्ती धैर्याने म्हटला मी त्याला मारे, प्रभू म्हटला हाच माझा आहे. हालेलुया. पहिले शमूएल 17:24. पहिले शमूएल 17:24. फर्स्ट शमूएल चॅप्टर 17:24. फर्स्ट शमूएल 17:24. त्या पुरुषाला म्हणजे गल्ल्याताला पाहता सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन गल्ल्याताकडून पळून गेले. जब इस्राएल के सभी लोगों ने गोलियत को देखा तो वो बहुत डर गए, उसके पास से भाग गए. गल्ल्याताला पाहिलं, गोलियत को देखा और इस्रायल लोक भाग गए. प्रभूला आवडलं नाही. प्रभू म्हटलं मी एवढा जिवंत देव आहे आणि माझे लोक एका व्यक्तीला घाबरत आहे. बापरे लो. शेवटी बायबल सांगतं तिथं एक ठेंगणा दावीद येत आहे आणि तो युद्ध करत आहे. वाह. प्रभूने त्याला विजय दिला. कारण तो कसा बोला माहितीये? त्यांनी पाहिलं इस्रायल लोक गल्ल्याताला बघतात पळून जातात. गोलियत को देख रहे भागे. वो बोला अरे इसको मारेगा तो क्या मिलेगा? काय म्हटला? गोलियत को मारेंगे तो क्या मिलेगा? और ये लोग क्या कर रहे? देख रहे भाग रहे, देख रहे भाग रहे. प्रभूला क्या आवडलं नाही. जहां डर आया प्रभू काम नहीं करता, लेकिन जहां प्रभू की महिमा हो गई प्रभू काम करता है. प्लीज प्रियानो, सगळ्यांना मिळते कधीच कुणाला घाबरू नका. ना ऐकून घाबरू नका, ना परिस्थितीला घाबरू नका, संकटाला, रिपोर्टला, कशाने घाबरू नका. का? कारण जिसने आपका हात पकड़ा है वो सर्व समर्थ है. तुम्ही ऐकलंय का? कसा आहे? हरलेला नाही, सर्व समर्थ आहे. किती लोक विश्वास होता?
कसा आहे? तुम्हाला माहिती प्रियानो, त्यांनी फारोला नमवलं, फारो राजाला नमवलं. फारो काय म्हणता, मैं जाने नहीं दूंगा, मैं जाने नहीं, लेकिन जब चमत्कार देखे फारो बोला पहिले जाऊ. हा, जर तो फारोला नमवू शकतो, तो परमेश्वर आमचा जिवंत देव आहे. हालेलुया, तो येशू मसीह की जय. म्हणून प्रियानो, घाबरू नका. आम्ही हरलेल्या देवाची उपासना करत नाही, आम्ही जिवंत 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 देवाची उपासना करतो. हालेलुया. जर नवा करार पाहिला तर बायबल सांगतं प्रियानो, नवा करारामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त मेल्यानंतर त्याला कपडे पुरलं, शिष्य देखील घाबरले आणि त्यांनी एका खोलीमध्ये जाऊन दार बंद केले. हालेलुया. असं लिहिलंय, काय केलंय? दार बंद. डर गए, अरे यीशु तो मर गया, हम तो उसको गुरु मानते थे, हमको लगा यही खुदा है, वो तो मर गया, वो तो मर गया. आणि ते घाबरून दार बंद केले. बऱ्याच वेळा प्रियानो, आम्ही घाबरून प्रार्थना बंद करतो, आम्ही घाबरून स्वार्थ बंद करतो, आम्ही घाबरून लोकांसाठी प्रार्थना बंद करतो. भीती. माझ्या प्रियानो, घाबरू नका, देव तुमच्या पक्षाचा आहे. तुम्हाला विजय दिल्याशिवाय राहणार नाही, तो तुम्हाला शक्ती देईल. हालेलुया. योहान सुवर्तमान 20:19 वचन. जॉन, गॉस्पेल ऑफ जॉन 20:19. योहान सुवर्तमान 20:19. योहाना 20:19. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे, खिडक्या यहुद्यांच्या भीतीमुळे बंद. ऐकलं? यहुद्यांच्या भीतीमुळे बंद. सप्ताह का पहला दिन था. उसी शाम जब शिष्य यहूदियों के डर से दरवाजे बंद करके इकट्ठा हो गए. दरवाजे बंद करके. माझ्या प्रार्थनेनो, भीतीमुळे, कोणाची भीती? यहुद्यांची भीती. काय? येशूचं नाव घ्यायचं नाही, येशू मेलेला आहे, त्यांच्या भीतीमुळे शिष्य घरात लपले. भीती 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 मनुष्याला प्रार्थना करू देत नाही. भीती मनुष्याला बायबल वाचू देत नाही. भीती मनुष्याला कुणाचं तिथे बोलू देत नाही. तू शांत रहा. डर डर, यहाँ डर मत रखिए, यीशु को रखिए. बायबल सांगतो प्रियानो, ते घाबरले, घरात लपले भीतीमुळे, पण येशू दरवाजाने नाही आला, डायरेक्ट आला. हालेलुया. कोणी ऐकत नाही. हालेलुया. दरवाजे से नहीं आया, उसने देखा दरवाजा बंद किया, डायरेक्ट आतमध्ये आला. क्यों डायरेक्ट? आणि तो सर्वांचा पिता आहे. हालेलुया. आणि येशू म्हटलं शांती असो. हालेलुया. म्हणजे प्रियानो, आज तुमच्या बरोबर परमेश्वर आहे. तुमची सर्व परिस्थिती तो बदलून टाकेल. पण डरो मत, भिऊ नका, भिऊ नका, भिऊ नका. का पास्टर भिऊ नका? कारण भीती, बायबल सांगतं भीती, लक्ष द्या, डर एक जाळ आहे. जाळ जो जसं असं गेले पारदी, नीतीसूत्रमध्ये पारदी पक्षांना पकडण्यासाठी जाळं होतं, तसं शैतान लोकांना भीतीद्वारे जाळ्यात अडकवतो. पाश, हिंदीमध्ये काय पाश. आणि बरेच लोक त्या भीतीच्या जाळामध्ये अडकलेले आहेत. डर डर डर. पण प्रभू आज ते भीतीचं जाळ उद्ध्वस्त करणार आहे. देवाची इच्छा आहे की त्याचे लोक भीतीच्या जाळ्यात नसावे, त्याचे लोक त्याच्या उपस्थितीमध्ये असावे. मी ऐकत आहे. हालेलुया. त्या जाळ्यामध्ये आम्ही अडकणार नाही. भीती आम्ही समजा तुम्ही त्या जाळ्यात अडकला. पुढे गेलं वाचूया नीतीसूत्रे 29:25. प्रोव्हर्ब 29:25. भीती काय आहे? नीतीसूत्रे 29:25. 29:25. प्रोव्हर्ब, नीतिवचन. मनुष्याची भीती किंवा कशाची भीती आहे? पाश रूप होते, पाश रूप होते. वाह, लोगों से डरना एक खतरनाक जाल है, खतरनाक जाल है. जो लोग डरते हैं वो जाल में फंसते, क्योंकि डर एक जाल है. डर एक जाल आहे, भीती एक जाळ आहे. आणि बरेच लोक त्या जाळामध्ये अडकलेले आहेत. पण काही लोकांना मनुष्याची भीती नसती, पण आजाराची भीती असते. काही लोकांना अपयश, काही लोकांना काहीतरी ऐकलं की भीती, काही लोकांना संकट आलं की भीती. कुणाला तरी कोणाचं तरी भय असतं. पण आज नासुरी येशूचं एक जाळ उद्ध्वस्त व्हायला पाहिजे. होणार किती लोक विश्वास ठेवतात? हालेलुया. बोला मी जाळात अडकणार नाही. शैतान काय घेऊन येतो?
जास्त झालं भीती. मासे पकडण्यासाठी काय पाहिजे? जाळं. तसं विश्वासणाऱ्यांना मार्ग खेचण्यासाठी काय शैतानाकडे? भीतीचा जाळ. हालेलुया. डर का पाश, लेकिन आज पवित्र आत्मा के सामर्थ्य से उस पाश को हम तोड़ डालेंगे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर मेरा सामर्थ्य है. हालेलुया, बोला हालेलुया. घाबरू नका. परमेश्वराने तुम्हाला सोडलेलं नाही. परमेश्वराने तुम्हाला टाकले. का घाबरावे? का घाबरावं? देवा मला सोडून गेला, मला नरकात टाकणार आहे, मला आता तो माझी वाणी आहे असं कोणच लिहिलं नाही. तो म्हटलं युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्वदा तुझ्या बरोबर आहे. किती दिवस? युग के अंत तक, संसार के अंत तक मैं तेरे साथ हूँ. अगर वो मेरे साथ है, मैं क्यों डर रहा हूँ? क्यों घबरा रहा हूँ? नहीं, बहुत लोगों को वही प्रॉब्लम, डर डर. वो नींद लेते लेकिन डर, उनका जो स्वप्न है वो भी डर का स्वप्न. जो झोपतात स्वप्न पण भीतीचं. हालेलुया. कोणी काय सांगितलं? भीती. प्रियानो, कुठेही काय हो, पण लक्षात ठेवा, सेनाधीश परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. और जिसके साथ परमेश्वर है उसको डरना नहीं है, स्तुति करना है. ओ थैंक यू लॉर्ड, तुम्हारा बरोबर आहे. धन्यवाद प्रभू, तू मुझे छोड़ेगा नहीं. धन्यवाद, माझी परिस्थिती तुम्हाला मी घाबरणार नाही. हालेलुया, मी घाबरणार नाही. कोणी ऐकलंय का? हालेलुया, हालेलुया. एका सेवकाने सांगितलं 365 दिवस बायबलमध्ये एकच शब्द दिलाय, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. धर्म मैं तेरे साथ हूं. धर्म कितने बार लिखा है? 365. ऐसा एक ने कहा. दूसरा सेवक बोला 365 नहीं, 366. 366. हे कसं काय? तर ते कधी कधी 29 तारीख होती ना फेब्रुवारी मध्ये. भिवू नको, मी तुझ्या बरोबर. पुन्हा भिवू नको. मी म्हणजे रोज एकच शब्द स्वर करतो, भिवू नको, मी तुझ्या बरोबर. भिवू नको. सोमवारी, मंगळवारी, बुधवारी भिवू नको, मी तुझ्या बरोबर. वाव, जो प्रभू मला बोलतो भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. वाव. आम्ही प्रभू 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 तुम्हाला नाम लेखू नको, मी महान आहे. समजत आहे? कसा आहे तो? महान आहे. पण आम्ही प्रभू प्रभू मला भीती वाटते. प्रभू तो हे शब्द बोलू नको, मला भीती वाटते. इर्मिया, परमेश्वर त्याला म्हणला, इर्मिया तू आईच्या गर्भाशयात होता तेव्हा मी तुला निवडलं आणि पवित्र केलं. तर इर्मिया काय म्हणतो? माझे प्रभू, जरी तुम्हाला निवडलं पण मी बाळ आहे, मी लहान आहे. काय म्हणला? मी लहान आहे. प्रभू मी लहान आहे. प्रभूच्या आवाजाला, इर्मिया मी लहान आहे असे म्हणू नको. तसं काय नको. मला भीती वाटते. प्रभू तो मला भीती वाटते असं म्हणू नको. मी तुझ्या बरोबर आहे. तुझा शेतीकडे तुझा देव तुझ्या. तू कामात आहे, मी तिथं आहे. तू घरी आहे, मी तिथं आहे. तू वेगवेगळ्या ठिकाणी, मी तुझ्या बरोबर आहे. भिवू नको. हालेलुया, हालेलुया. किती लोकांबरोबर परमेश्वर आहे. धन्यवाद. हालेलुया. तू भिवू नको. प्रेज बोला, मी भिणार नाही. हालेलुया. का भिणार नाही? अनुवाद 20 आणि एक अद्भुत वचन आहे. पहिली गोष्ट 7-8 वचन आपण प्रियानो अद्भुत प्रभू मला का घाबरू नये. अनुवाद 20:1 ड्यूटरोनॉमी 20 और उसका 1:1. तो अपने शत्रूशी युद्ध करायला जाशील तेव्हा घोडे, रथ, तुझ्यापेक्षा मोठं सैन्य तुझ्या दृष्टीस पडल्यास त्यांना भिवू नको. वाव, किती मोठं सैन्य तुला दिसलं, त्यांना भिवू नको. कारण तुझा देव परमेश्वर ज्याने तुला मिस्र देशातून आणले तो तुझ्या बरोबर आहे. वाव, म्हणजे याचा अर्थ काय माहिती? कितीही मोठी परिस्थिती दिसली, काही घडलं तरी भिवू नको. ज्याने तुला मिस्र मधून आणले तो देव तुझ्या बरोबर आहे. इन्हें लिखा है, तुम अपने शत्रुओं से युद्ध करने जाओ और घोड़ों, रथों, अपनी सेना से बड़ी सेना को देखो तो उनसे मत डरना, क्योंकि तुम्हारा परमेश्वर यहोवा जो तुम्हें मिस्र देश से निकाला है वो तुम्हारे साथ है. कधीच मोठ्या परिस्थितीला, शब्दाला, मनुष्याला घाबरू नका. यहोवा तुम्हारे साथ है. आणि 3 आणि 4 मध्ये सांगितले. अनुवाद 20 3 आणि 4 ड्यूटरोनॉमी 23:3-4. त्यांनी त्यांना म्हणावे, इस्रायल लोक ऐका, युद्ध करण्यात आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला. तुमचे मन कचू देऊ नका, भिवू नका, थरथर कापू नका.
प्रियानो किती अद्भुत वचन पवित्र आत्म्याने मला दिलं की लोक घाबरतात. भिवू नका, थरथर कापू नका, त्यांना पाहून घाबरू नका. का पास्टर? कारण तुमच्यासाठी, तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला, तुमचा बचाव करायला तुमच्या बरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. घाबरू नका, थरथर कापू नका, तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. Deutéronomie 20 और उसका 3 और 4. हालेलुया. उनसे कहेगा इज़राइल सुनो, आज तुम अपने शत्रुओं से युद्ध करने जा रहे हो, निराश न होना, ना डरो, ना घबराओ, ना भयभीत हो, क्योंकि परमेश्वर यहोवा तुम्हारे शत्रुओं से लड़ने, तुम्हें बचाने के लिए तुम्हारे साथ चलता है. हालेलुया. प्रेज द. कौन बोलता है? परमेश्वर बोलता है. म्हणजे आम्हाला काय तो सांगत आहे? भिवू नको, थरथर कापू नको, मन कचू देऊ नको, निराश होऊ देऊ नको. का? तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर युद्ध करायला जात आहे. माझा प्रेम आत्मा तुम्हाला एकच सांगतो की ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, हे एक स्टोरी नाही. एका काही लोक म्हणतात देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली, ही स्टोरी नाही, रिअल आहे. रिअल. काही लोक म्हणतात देव आहे तर का दिसत नाही? देव तुला निश्चित दिसेल. पण एक गोष्ट कर, रोज एकच म्हण की मी भिणार नाही, देव माझ्या बरोबर आहे. भिवू नका. बोला मी भिणार नाही. बोला मी भिणार नाही. लोक भिणार नाही. काही लोक घाबरतात माहिती? काही लोक किसको डरते? किसी का चेहरा देखकर डरते. किसका चेहरा? पास्टर त्यांना बघितलं भीतीच वाटते. तर बायबलमध्ये ते पण लिहिलंय, त्याचा चेहरा बघून घाबरू नको. सगळं बायबलमध्ये आहे, पण आपण का माहिती नाही? हा बायबल ठीक तर कसं पाहिजे? पवित्र आत्म्याने दिला की कोई शब्द भी बोला, शब्द भी म्हणजे एखादा शब्द पण बोला मी असं, तर आम्ही काय ऐकून घाबरतो. पण बायबल म्हणतं त्याच्या शब्दास घाबरू नको आणि त्याच्या चेहऱ्याला बघून घाबरू नको. जर घाबरला मी त्याच्या पुढं तुला घाबरू. समजलं? जर मी घाबरलो तर देव म्हणतो मी त्याच्या पुढं तुला घाबरू नको. कुणाला? ना मनुष्याला, ना व्यक्तीला. वाचूया. बोला हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो येशू मसीह की Ezekiel chapter 2:6. Ezekielचं पुस्तक 2:6 वचन. थँक यू लॉर्ड. Ezekiel 2:6 वचन. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. हे मानव पुत्रा, तुझ्या भोवती काटे झुडपे आणि काटे असले तरी भिवू नको. विंचवामध्ये असला स्कॉर्पियन्स तरी घाबरू नकोस. पुढे काय लिहिले? त्यांच्या शब्दांना भिवू नको. ही फितुरी जात आहे. पुढं त्यांच्या शब्दांना भिवू नको आणि त्यांच्या चर्येस, मराठीमध्ये दिले त्यांच्या चर्येस भिवू नको. ठीक आहे, वेगळा भाषा पाहूया. हे मनुष्य सांगता तुमसे मत ना उनकी बातों से, चाहे कतीली झाड़ियां कांटे तेरे साथ हो, तू बिच्छुओं में बैठा हो. का पर बिच्छू तुमच्या पुढं सगळे बिच्छू आहे तरी घाबरू नको. का? पुढं काय लिहिले? उनके बातों से मत डर. और हिंदी में क्या लिहिले? उनके मुंह को देखकर, म्हणजे त्याचा चेहरा बघून घाबरू नको. वाह. बापरे, बायबल स्पष्ट लिहिले तुझ्या पुढे बिच्छू आहे, साप आहे, काटे आहे, घाबरू नको. त्याच्या शब्दाला घाबरू नको, त्याच्या चेहऱ्याला पाहून घाबरू नको. का? कारण तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. तुम्ही कुणाला घाबरलाय का? तुमचा रिपोर्ट बघून घाबरलाय का? कोणाचे शब्द ऐकून घाबरलाय का? कोणाचा चेहरा बघून तुम्ही घाबरलाय का? आज आनंदाची बातमी आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी सैन्यांचा परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. जुना करार जर वाचला ना प्रियानो, जुना करार वाचा. मी आशीर्वादित होतो. का? कारण असं लिहिले की जे लोकांना युद्धामध्ये यश नाही मिळालं, एका देवाने अद्भुतरित्या त्यांना यश दिलं. कसं माहिती? गाराच पाडल्या, इतक्या मोठमोठ्या गारा पाडल्या. त्यांनी युद्धाने जेवढे मारले त्याच्यापेक्षा देवाने जास्त मारले. का माहिती? कारण देव त्याच्या लोकांना संरक्षण देतो, देव त्याच्या लोकांना उन्नती देतो. देव हा न घाबरणार आहे. तुम्हाला माहिती एक प्राण्याबद्दल नीती सूत्रामध्ये लिहिली. तो प्राणी बद्दल माहिती? लायन. लायन. लायन बद्दल असं लिहिले, म्हणजे सिंहाबद्दल असं लिहिले तो कधीच कोणाला पाठ दाखवत नाही. का? म्हणजे तिचं धैर्यवान, बोल्ड. हालेलुया. तसं बायबल सांगतं विश्वासणारा हा भित्रा नसावा, विश्वासणारा हा लायनप्रमाणे बोल्ड धैर्यवान असावा. हालेलुया. म्हणून नीती सूत्र 28:1
मध्ये लिहिले की जे धार्मिक आहे ते सिंहासारखे धैर्यवान असतात. पण पाहिलं तर उलट आहे. धार्मिक हे भित्री, धार्मिक हे कुरकुर करणारे, धार्मिक हो पास्टर असं चाललंय आता भीती भीती भीतीचे शब्द, भीतीचे शब्द. प्रभू म्हणतो मी तुला भित्रा नाही, मी तुला लायन बनवलेला आहे. तू लायन. हालेलुया. तू डरकाळी बोलली पाहिजे, तू म्हणलं पाहिजे भीती द्यायची गरज नाही का, तर आपल्या पक्षाचा परमेश्वर आहे. लायन 28 प्रोप 28 लायन धार्मिक असं नाही लिहिलं. धार्मिक पळपुटे असतात, धार्मिक घाबरणारे असतात. तिथे लिहिलं धार्मिक सिंहासारखे धैर्यवान असतात. परमेश्वर म्हणत आहे तू त्याच्या चेहऱ्याला पाहून घाबरू नको, तू त्यांच्या शब्दाला ऐकून घाबरू नको. विंचू तुला बिच्छू विकले, धर्मात एक भी बिच्छू तुझं कुछ नाही करेगा. मी सत्य करतो. खरंच मी अनुभव घेतलेला. मी ज्या गावात नवीन मिनिस्ट्रीला गेलो 1998, त्या गावात पाणी जर मी प्यायला गेलो विंचू, झोपलो आणि जे डोक्याखाली उशी ती जर काढली विंचू, चप्पल घालायला गेलो चप्पलचा विंचू. पण कधीच त्या गावात मी 14 वर्ष राहिलो, पण कधीच कुठल्या विंचू मी साक्ष अनुभव घेतला की मी अशा गावात जिथं विंचू पण मला कधी चावला नाही का. रिअल वचन आहे ते आम्हाला संरक्षण देतो. हालेलुया. आणि का तुमचं बरोबर परमेश्वर. येस हालेलुया. मी भिणार नाही, मी कोणालाही भिणार नाही, कोणाच्या शब्दाला भिणार नाही. हालेलुया. कारण भीती हे काय आहे, जाळ आहे. मी जाळ्यात अडकणार नाही. आणि पारधी कोण आहे, दुष्ट शैतान. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. आयझाया 41:13, यशाया 41 आणि 13. वाव हालेलुया. यशाया 41:13, आयझाया 41:13. कारण मी परमेश्वर तुझा देव, तुझा उजला हात धरून म्हणत आहे. परमेश्वर म्हणतो मी तुझा देव परमेश्वर, तुझा उजवा हात धरून म्हणत आहे. काय म्हणत आहे, भिऊ नकोस. काय म्हणत आहे, भिऊ नको. आणि पुढे काय लिहिले, मी तुला सहाय्य करतो. वाह. क्योंकि मैं तुम्हारा परमेश्वर यहोवा हूं जो तुम्हारा दाहिना हाथ पकड़कर कहता है मत डर, मैं तुम्हारी सहायता करूंगा. मत डर, मैं तेरा हात पकडकर कहता. बापरेनो, मनुष्य नाही, परमेश्वर माझा उजवा हात पकडतो आणि काय म्हणतो, भिऊ नको. काय म्हणतो, हात पकडून भिऊ नको. आणि पुढे काय लिहिले, मी तुला सहाय्य करेन. आता मला कुणाची गरज आहे, देवाची सहाय्य. मुझे सहायता कहां से मिलेगी, परमेश्वर. और परमेश्वर खुद कह रहा है मत डर. पण माझा प्रिय हो, आज रोज हे वाक्य बोलत जा, वचन बोलत जा. मी घाबर नाही, कारण ज्यांनी माझा हात पकडलाय तो म्हणत आहे भिऊ नको, भिऊ नको, भिऊ नको, भिऊ नको. आणि जर भीती येत असेल तर घरी जा. डर आता नाही तो घरी जा. का तू घाबरला तर समोरचा पण घाबरणार ना. प्रेज द लॉर्ड. तो भी घाबर. काय झालं, मला तर भीती वाटायला लागली. तुझ्यावर मला भीती वाटायला लागली. सगळे घरी राहतील. हालेलुया. पण एक जर म्हटला घाबरायचं नाही, बाकी भीती वाटायला नाही घाबरायचं. हालेलुया. बोला येशू मसीह की सगळ्यांना भिणार नाही. माझा हात पकडून म्हणत आहे भिऊ नको, भिऊ नको. बोला हालेलुया. भिऊ नको. प्रेज द लॉर्ड. देवाचा सेवक पौल मिनिस्ट्री करत होता. देवाचा सेवक पौल जिथं जाईल धैर्याने सुवार्ता सांगत होता. कितीतरी वेळा त्याला दगड से मार, पत्थर से मारा उसको, लेकिन वो रुका नहीं. क्यों इतना आगे गया, बहुत आगे गया. पतरस के भी आगे, फिलिप के आगे, बहुत मिनिस्ट्री उसकी बढ़ गई. क्योंकि उसके अंदर एक ही चीज मैंने देखी. स्टडी करते हैं बहुत लोग कहते प्रार्थना का जीवन, हाँ उपास का जीवन, पौलुस का जीवन, उपास प्रार्थना सब कुछ था, लेकिन एक चीज उसके अंदर थी, धैर्य. घाबरत नव्हता. राजा लोकांना त्या काळात धैर्याने सुवार्ता सांगितली. राजा म्हटला अय तुम्हाला काही ख्रिस्ती बनवतोय का. राजा म्हटला तूच नाही राजा, जेवढे लोक बसले सगळे ख्रिस्ती व्हायला पाहिजे. हालेलुया.
एवढंच नव्हतं, मेलो तरी चला म्हणून त्याच वचन आहे काय, जगणे मला आणि मरणे मला लाभ. हा पौल बोला, जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ. हा पौल ह्याला माझा मिनिस्ट्री प्रियानो, ह्याला माझा धैर्य न घाबरना, किसको नहीं डरता था, वो बोलता था मर गया तो भी चलेगा लेकिन प्रभु के लिए जीऊंगा. ह्याला माझा धैर्य. आता आमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय उन्नती होत नाही. अनेक लोक, अनेक सेवक आपण प्रार्थना करतो येतात. काय प्रार्थना? उन्नती. काय प्रार्थना? मला प्रभूमध्ये वाढायचंय. काय प्रार्थना? मला वचन. ओ प्रियानो, एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला वाढ पाहिजे असेल, ग्रोथ चाहिए, एक ही चीज है, पहले डर को निकाल दो और प्रभु को ग्रहण करो. डर भीती, जब तक यहाँ डर है, भीती आहे, उन्नती होत नाही. भीती जाईल, उन्नती होईल. किती लोक समजत आहे भीती. लोक आज का कमकुवत आहे. ख्रिस्ती लोक कमकुवत, विश्वास करे कमकुवत. किधर कमकुवत किधर है? क्यों मालूम है? डर, भीती. याची भीती असं झालं. भीती आणि शैतान जाळं टाकत आहे. पाश डाल रहा है, लेकिन लोगों को समझ में नहीं आ रहा. नहीं मैं चर्च को जाता हूँ, नहीं मैं बाइबल पढ़ता हूँ, नहीं, जब तक डर नहीं जाएगा उन्नति नहीं होगी. पौलुस, ये है पौलुस. देखो क्या कहता है. हालेलुया. बाइबल कहती है की एकदा तर प्रभू त्याच्या समोर आला आणि प्रभू म्हणला, पौल कैसर आपण तुला उभं राहायचंय, घाबरू नको. येस देवाने तिची भेट घेतली. नंतर तर देवदूत स्वर्गातून आला. अब देखो क्या बोला. प्रेषितांची कृत्य 27 अध्याय 23 आणि 24. Acts chapter 27, 23, 24. प्रेरित 27, 27, 23 और 24. प्रेषित 27, 23 आणि 24. थँक यू जीसस. पौल म्हणतो ज्याचा मी आहे. काय सुंदर बोललो. ज्याचा मी आहे, मी येशूचा आहे. पुढं ज्याची मी सेवा करतो, किसकी? येशूची. त्या देवाचा दूत, ऐकलं प्रियानो, त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्या जवळ उभा राहून म्हणाला, काय? पौला भिवू नको. किती अद्भुत. बापरे. देवदूत ला कुणी पाठवलं माहितीये? परमेश्वर आहे. कुणाकडे पाठवलं? सेवकाकडे. आणि सेवकाला देवदूत काय म्हणत आहे? पौला मला देवाने पाठवले. कशासाठी? पौला भिवू नको. का घाबरू नको? पुढं काय लिहिले बापरे. तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि म्हणून पहा, तुझ्या बरोबर जे कैदी आहे ते त्या टारवातून वाचले. तुम्हाला माहिती आहे ना, समुद्रामधून चालले होते, मोठं वादळ आलं, मरणार होतं, पण देवाने वाचवलं. का? कारण प्रभू म्हणत आहे भिवू नको, तू मरणार नाही, तुला त्या राजाकडून उभं राहायचंय. प्रियमास, देवदूत तुमच्याकडे यावं, देवदूताने तुमच्यासाठी बोलावं असं वाटत असेल तर एक ही चीज है, प्रभु से मांगो. मेरे अंदर डर नहीं चाहिए, मेरे अंदर धैर्य चाहिए, साहस चाहिए. हालेलुया. कल उस परमेश्वर का एक दूत मेरे पास खड़ा था, जिसका मैं हूँ और जिसकी मैं सेवा करता हूँ. उसने कहा, डरो मत पौल, डू नॉट बी अफ्रेड पौल. डर मत पौल, डर मत पौल. तुमच्या स्वप्नात देवदूत आला पाहिजे आणि म्हणला पाहिजे, माझ्या मुली घाबरू नको, माझ्या मुला घाबरू नको. याला म्हणतात खरे देवाच्या जवळचे लोक. म्हणजे मनात लक्ष द्या. काही लोकांना स्वप्न भीतीचे, लोग सो जाते लेकिन सपना कौन सा है मालूम है? डर से उठो, मुझे कुछ डर का सपना आया, शायद कल कुछ होगा तो नहीं. काय म्हणजे? डर का सपना आया, शायद कल कुछ. लवकर काही लोक घाबरतात. स्वप्न कशाचं पडतं? भीतीचं. आणि काय बोलतात? मला भीतीचं स्वप्न पडलं, काय होणार तर नाही. लवकर काही. तर आपले लोक जरा ह्याच्यावाले नाही का, म्हणजे इशू करतात, पण जाऊ द्या काळी माणसं नाही. माझं सरात येतं बोल, रिअल नाही. आपलं कसं इथं इशू पण थोडं काय काम करायला निघाले, बँकेचं काम आहे, पैसे मिळणार आहे, आणि फक्त एक माणसं आडवी गेली की ते शबाबा आवाजच नाही. रस्ता चेंज कर. कोणाचं आहे? जे येशूचे आहे ते ह्याला घाबरत नाही. तुम्ही येशूच्या रक्ताने विकत घेतलेले लोक आहे. तुम्हाला भीती कशाला पाहिजे? येशूचं रक्त तुमच्यावर आहे, देवाचा आत्मा तुमच्यावर आहे. तुम्हाला
कुणी शिकवलं माहित नाही, लोकांना पूर्वजांनी शिकवलंय. हे दिसलं की असं जायचं. कालच एक 500 म्हणजे तेवढ्या असं सांगितलं 5 पावलं मागं. तुम्हाला सांगत होते एक पास्टर आले, सिंधीचे पास्टर, आणि त्यांनी सांगितलं की मैं जा रहा था और एक बिल्ली आई खाली, तो मुझे सिखाया गया था कि बिल्ली दिखी तो 5 पैर मार लेने, 1 2 3, और 5वें में गई खड्डे में गिर गई. हालेलुया, बोला हालेलुया. इसके बाद ऐसा नहीं पीछे सब करेंगे, लेकिन डर है, किधर ना किधर डर है. बाइबल सांगतो प्रियानो की ज्याचं भीती वाटती तेच त्याच्यावर येणार. जिसको जिसका डर है वही चीज उसके ऊपर आने वाली है. तुम्ही जर म्हटलं मला याची भीती वाटते बाबा, हे आपल्याला नको, तेच तुझ्यावर येणार. पण जर तू कबुली दिली मला कशाची भीती नाही, काही तुझ्याकडे येणार नाही. हालेलुया. रात्रीची सवय सगळे ही ससुराला काळोखात फिरणारी बरी याची तुला भीती. हालेलुया. पण भीती करशील तर ती भीती तुझ्यावर येईल. बायबलमध्ये हालेलुया. बोला येशू मसीह की जय. इर्मियाचं पुस्तक पहिला अध्याय 1 आणि 17 वचन. जिर्मिया चॅप्टर 1:17. इर्मिया 1:17. ज्यांच्यातली भीती जाईल त्यांची उन्नती सुरू होईल. ज्यांच्यातली भीती जाईल त्यांच्यावर सामर्थ्य येईल. ज्यांच्यातली भीती जाईल प्रभू त्यांना उचलेल. इर्मिया 1:17. तू तर आपली कंबर कस, उठ, मी तुला आज्ञा देतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नको. ऐकलं, त्यांना घाबरू नको. जेव्हा मी सांगितलं सुवार्ता सांग तर सांग, घाबरू नको. घाबरलास तर मी तुला त्यांच्या पुढे घाबरवेन. देवाचं काय लागू काम. अब अपनी कमर बांध, उठ, जो कुछ मैंने तुझे आज्ञा दी है वही उनसे कर. उनके सामने मत घबरा, वरना मैं तुझे उनके सामने डरा दूंगा. ज्याला तुम्ही घाबरताल त्याच्या समोर देव तुम्हाला घाबरून टाकेल. हालेलुया. त्यामुळे रोज मला मी भिणार नाही, मी भिणार नाही, मी भिणार नाही, मी भिणार मैं नहीं डरूंगा, मैं नहीं, क्योंकि यहोवा मेरे साथ है. घाबरू नका. हालेलुया. डॉक्टरनी काहीतरी सांगितले तुम्ही घाबरला, लोकांनी तुम्हाला काहीतरी सांगितले तुम्ही घाबरला. तुम्हाला मनात असं वाटतं की आपल्याला एक अपयश मिळेल, आपली उन्नती नाही होणार, कुछ भी डर आता है, डरो मत. हालेलुया. प्रभू म्हणतो जर तू घाबरला मी तुला घाबरवेन, मी तुला घाबरवेन. पण योबाचं पुस्तक मध्ये मी आशीर्वाद झालो प्रियानो की ज्याची भीती धरशील तेच तुझ्यावर येईल. योबाचं पुस्तक, जोब, अय्यूब 3:25, योग 3:25, जोब चैप्टर 3:25. अद्भुत वचन. जिसका आप डर रखोगे वही आपके ऊपर आएगा. इसलिए आज के बाद कधीच असं कबुली देऊ नका, पास्टर मला ह्याची भीती वाटते, ते तुझ्यावर येणार. काय लिहिले, मला कशाची भीती वाटली, स्पष्ट दे. मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. ऐकलं, ऐकलं. मला कशाचीही भीती वाटली तेच माझ्यावर येते. आता काही लोक रिपोर्ट काढायला मला तर भीती वाटते, रिपोर्ट जर असा आला तर मला भीती वाटते, रिपोर्ट असं बोलतात बोलतात रिपोर्ट येतो. तोच येतो कुठला, मला भीती वाटते, रिपोर्ट असा आला तर मला भीती वाटते, रिपोर्ट असा आला पॉझिटिव्ह मला भीती वाटते. सेम तसंच आहे ना. पण जर तुम्ही हे वाक्य बोललं मला भीती वाटत नाही, देव बघून घे, देव बघून, रिपोर्ट बदलेल. मला ज्याची भीती वाटली तेच माझ्यावर आलं. मला असं वाटतं पुढं माझं नुकसान होईल, मला असं भीती वाटली पुढं माझं नुकसान होईल. नुकसान होणार का, कारण तू बोलला आणि ते तुझ्यावर आलं. ज्याची भीती वाटते ते तुझ्यावर येईल. त्यामुळे भीती धरू नका, पण असं बोला सगळं चांगलं होणार, सगळं चांगलं होणार, सगळं चांगलं. ह्या बोलण्यामुळे सगळं वातावरण चेंज होणार. जिस बात का मुझे हमेशा डर था वही मेरे साथ, वाह, जिस बात का मुझे डर था वही मेरे साथ, वाह. का बरं घडलं, का बरं असं घडलं, कारण कबुली. काय कबुली, मला भीती वाटते, असं नाही केलं पाहिजे, मला भीती वाटते, पुढच्या महिन्यात असं झालं तर, असं झालं तर मला भीती. काही लोक
चर्चा करता मुझे डर लगता अगले महीने ऐसा हुआ तो ऐसा तसंच घडतं त्यापेक्षा हे म्हणा पुढचा महिना आशीर्वादाचा महिना लवकर 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 पुढचा महिना सामर्थ्याचा महिना हालेलुया पुढचा महिना यशाचा महिना लवकर लवकर हालेलुया समजत आहे लेकिन जिसका डर वही आपके ऊपर है मी ह्या कबूल करेल मुझे तो डर लगता आगे ऐसा हुआ तो प्रिय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझी मिनिस्ट्री तुझ्या संस्थेला जॉईन नाही डायरेक्ट देवाला जॉईन कारण देवाने मला सेवेत घेतलं पण मी जेव्हा प्रभूने मला लेखन दिले पण मला प्रश्न होता यांचं शिक्षण मी करू शकेन का नाही यांना मी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टाकू शकेन का नाही यांचं कसं होईल मला कधी कधी येत होतं पण नंतर मी म्हणायचो प्रभू तू लेखन दिले तू बघून घेशील पाहता पाहता माझ्या लेकरांचं कॉलेज पण केलं त्यावेळेस काय विचार होते पण एक मला कळलं ज्यांनी मला मिनिस्ट्री मध्ये घेतलंय तो माझा हात सोडणार नाही हालेलुया हालेलुया खबर असतो त्याला लेकरांना कसं काय यांना आता पुढे कसं काय करू काय होईल काय तर मी तुम्हाला सांगतो मिनिस्ट्री तर केली नसती पण मी या चिंतेवर मी खाली कोसळला असतो पण धन्यवाद प्रभूची ग्रेस बद्दल की आज एक साक्षीमय जीवन मी जगतो लोकांच्या डोळे घालून मी बोलतो का कारण पुन्हा मी काही घेतलेलं नाही डायरेक्ट मला देणारा माझा देव जिवंत आहे याहवे इरे हालेलुया समझता है कि लोग हालेलुया उनको भीति ठहरो नका तो अपने बच्चों को संभालने वाला परमेश्वर है उनका सब कुछ देने वाला परमेश्वर है भीऊ नका बोला मी भिणार नाही सगळे काही हालेलुया इथं आम्ही होतो मी भिणार नाही थोडं दरवाजाच्या बाहेर गेला भीती सुरू होती हालेलुया प्रेज द लॉर्ड नो प्रिय इथं जे रिअल बाहेर पण रिअल बनवा हालेलुया कारण इथं जो देव आहे तो तुमच्या बाहेर संगती येणार आहे हालेलुया जिसका डर था वही मेरे साथ घटित हुआ कशानेही मी थरकाप झाला तो तेच माझ्यावर मग पास्टर करायचं काय रोज एकच म्हणायचंय मी भिणार नाही परमेश्वर माझ्याकडे मैं डरूंगा नहीं परमेश्वर मेरा भविष्य मी तुम्हाला सांगतो प्रिय मी आज तुमच्याबरोबर तुमचं भविष्य आशीर्वादाचं आहे मी भूतकाळ नाही सांगत आहे ना वर्तमान भविष्य भविष्य आपका फ्यूचर बहुत बड़ा आशीषित है हालेलुया खूप आशीर्वादित आहे तुमच्या भविष्यावर देवाचे आशीर्वाद आहे तुमचं भविष्य इतकं सुंदर देवाने बनवलंय त्यामुळे घाबरू नका शैतान काही बोले कि तेरा फ्यूचर ऐसा होगा उसको बोलना नहीं हो सकता क्यों कारण ज्यांनी मला निवडलंय तो देव विश्वासू देव आहे हालेलुया हालेलुया मैं भाई को सांगतो डरो मत मैं तुम्हारे डरो मत मैं तुम्हारे भिवू नको मी तुझ्या बरोबर पास्टर ठीक आहे तो बरोबर आहे तो पुढची गोष्ट आहे प्रभू मला प्रगट केली 2 तिमोथी 1:7 2 तिमोथी चॅप्टर 1:7 2 तिमोथी 1:7 की देवाने आम्हाला पौल तिमोथ्या एका तरुण बाळकाला सांगत आहे की देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही भीतीचा आत्मा दिला नाही कुणाचा आत्मा भीतीचा आत्मा दिला नाही पण सामर्थ्याचा प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला म्हणजे तुमच्यामध्ये भीतीचा आत्मा नाही तुमच्यामध्ये सामर्थ्याचा आत्मा आहे ज्याला कळत आहे आमेन म्हणा हालेलुया कुठला आत्मा नाही स्पिरिट ऑफ फिअर भीतीचा आत्मा नाही थरथर कापायला भीतीचा आत्मा नाही की पाय एकदम थरथरत आहे नो 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 तुमच्यामध्ये भीतीचा आत्मा नाही पण पॉवर love, self-control, ही 3 तुमच्यामध्ये गोष्टी आहे कारण प्रियनो तिथं जर पौल तिमोथ्या खरं जो सेवक होता तिमोथी तो तिमोथी घाबरलेला देवाच्या आत्म्याने पौलाला ते प्रगट केलं पौल पत्र लिहिताय त्या काळात अरे जेव्हा मी ठेवलंय मंडळीमध्ये तो घाबरलाय तरुण बाळक आहे त्याला पौल लिहिताय तिमोथ्या भिवू नको तुझ्यामध्ये भित्रेपणाचा आत्मा नाही पण सामर्थ्य सामर्थ्याचा आत्मा आज एकमेकाला हे सांगायची गरज आहे भिवू नको तुझ्यामध्ये सामर्थ्याचा आत्मा आहे भिवू नको तुझ्यामध्ये प्रीतीचा आत्मा आहे जेव्हा आम्ही बोलू त्या व्यक्तीवर सामर्थ्य होते हालेलुया हालेलुया म्हणजे भीती हा काय जाळत आहे पण भीती काय आहे स्पिरिट भीती काय जाळत आणि दुसरी गोष्ट भीती काय आहे स्पिरिट आत्मा बोला काय भीती आणि आत्मा म्हणजे काय इट्स स्पिरिट म्हणजे कुठून येतो हा भीती कुठून येते शैतानाचा बोला लोक भीती कुठून येते शैतान
हालेलुया. मग आज परीक्षण करा, माझ्या भीती येत आहे म्हणजे कुठून येत आहे? शैतान. मला उभं राहण्याची गरज आहे, बोलण्याची गरज आहे. माझ्यामध्ये भीतीचा आत्मा नाही, सामर्थ्याचा आत्मा आहे. कुठला आत्मा नाही? बोला, भीतीचा आत्मा नाही, सामर्थ्याचा आत्मा. सगळं बोलते बोला, माझ्यामध्ये भीतीचा आत्मा नहीं, मेरे अंदर सामर्थ्य आत्मा है. हालेलुया. लेकिन अलग भाषांतरण में लिखा है, परमेश्वर ने हमें जो आत्मा दी है वो हमें डरपोक नहीं बनाती. वाह. परमेश्वर ने जो पवित्र आत्मा हमको दी, हमें डरपोक नहीं बनाती. डरपोक म्हणजे काय? भित्र बनवत नाही. भित्र आम्हाला धैर्यवान 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 धैर्यवान. पण ज्या लोकांमध्ये भीती आहे प्रियानो, त्यांनी समजून घ्या की त्यांच्यामध्ये तो स्पिरिट काम करत आहे. आज त्यांनी हे म्हणण्याची गरज आहे, माझ्यामध्ये भीतीला जागा नाही, माझ्यामध्ये सामर्थ्याला जागा आहे. तुम्ही जेव्हा बोलताना प्रियानो, तुमची प्रार्थना वाढेल, तुम्हाला देवाचा आवाज ऐकू येईल, तुम्हाला वचनाचा प्रकाश होईल. कारण भीती काय करते माहितीये? लक्ष द्या. भीती प्रकाशन जे रेव्हलेशन आहे वचनाचं, त्याला अडवते. भीती काय करते माहितीये? जे देवाचं सामर्थ्य आहे त्याला थांबवते. भीती काय करते माहितीये? की तुमची प्रार्थना चांगली झाली त्याला अडखळण करते. पण जर भीतीला काढलं, सामर्थ्य काम करेल. भीतीला वाव देऊ नका. डर को मत दरवाजा खोलो, उसको बंद करो और रोज को मेरे अंदर सामर्थ्य आत्मा है, मेरे अंदर सामर्थ्य आत्मा है. शैतान मैं डरूंगा नहीं, यहोवा मेरे साथ है. हालेलुया. आनंदित व्हा प्रियानो, बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण भीतीमुळे प्रियानो अनेक लोक मागे गेलेले, प्रभूपासून दूर गेले. भीतीमुळे लोक वचनात वाढत नाही. भीतीमुळे प्रियानो लोकांना सेवा करता येत नाही. भीतीमुळे लोक डोक्यावर हात ठेवत नाही. भीतीमुळे लोक इतरांसाठी प्रार्थना मी करायला घाबरतात. कोण बघते का? तुला देवदूत बघत आहे, तुला देव बघत आहे. तुमचं भले प्रियानो कुटुंबात काय असेल, पण जर तुमच्या कुटुंबामध्ये धैर्य आहे, तुमचं कुटुंब देव सामर्थ्याने भरून टाकेल. भीती म्हणून अनेक कुटुंबामध्ये शैतान काय करतो? त्या आत्म्याला, कुठला आत्मा? भीतीचा आत्मा, भीती डर की आत्मा, और पूरे परिवार में काम करते. परिवार, लेकिन आज यीशु के नाम से हर एक परिवार में सामर्थ्य आत्मा काम करने लगी है. हालेलुया. जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं आपको काम करना चुनूंगा. जिसके अंदर भय की आत्मा है वो हाथ भी नहीं उठाएगा और ऐसा खड़ा हो जाएगा, बाद में डर उठ जाएगा. लेकिन जिसके अंदर परमेश्वर की आत्मा है वो कूदेगा, वो नाचेगा. क्यों? क्योंकि वही आत्मा मुझे डरपोक नहीं बनाती, लेकिन धैर्यवान बनाती है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की जय. यशाया 54:14, आइज़ाया 54:14. किती लोक आनंदित आहे? बोला, मी आनंदित आहे. मी घाबरत नाही, माझ्यामध्ये सामर्थ्याचा आत्मा आहे. ये आइज़ाया 54:14, यशाया 54:14. नीतिमत्तेने तू खंबीर होशील, जाचापासून तू दूर राहशील. पहा किती अद्भुत आहे. पुढे काय दिलंय? तुला भीतीच उरणार नाही. वाव वाव. तुला भीतीच. आणि पुढे काय दिले? तू धाकापासून दूर राहशील आणि तो तुझ्या जवळ येणार नाही. मला हा शब्द आवडतो. हा शब्द, तो तुझ्या जवळ येणार नाही. प्लीज माझ्याकडे लक्ष द्या. तो तुझ्या जवळ येणार नाही. हा तो कोण आहे? मी स्टडी करू लागलो की तो कोण आहे. तर वेगळ्या भाषांमध्ये मला सांगितलं, सापडलं. तो म्हणजे ते भय, ते भय तुझ्या जवळ येणार नाही. वाव. हालेलुया. हिंदी में लिखा है, तुम धार्मिकता में स्थिर रहोगे, तुम अत्याचार से दूर रहोगे, क्योंकि भय तुम्हें भय नहीं होगा. तुम भय से दूर रहोगे और वो तुम्हारे पास नहीं आएगा. कौन नहीं आएगा मेरे पास? भीती. बोला, भीती माझ्या जवळ येणार नाही. बोला, डर मेरे नजदीक नहीं आएगा. लवकर लवकर इलेक्शन देऊ द्या प्रियानो. डर मेरे नजदीक नहीं आएगा. बोला हालेलुया. भीती माझ्या जवळ येणार नाही. वचनाने मी आशीर्वाद झालो आणि रोज वचन मी बोलतो की प्रभू भीती माझ्या जवळ येणार नाही. का? कारण धैर्याचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, प्रीतीचा आत्मा माझ्यामध्ये आहे. हालेलुया. सगळे आनंदित आहेत. कोण तुमच्या जवळ येणार नाही? हा, सगळेजण बोला, कोण माझ्या तुमच्या जवळ येणार नाही? भीती. कोण आपके नजीक नाही? डर. डर आपके नजीक नाही. रोज म्हणा सकाळी उठल्यावर, भीती माझ्या जवळ येणार नाही. डर मेरे नजीक नहीं. क्योंकि मालूम है आदमी बहुत आनंद करता है, नाचता है, ये करता है, प्रभु की स्तुति करता है. शैतान बोलता है, आज इसको
निराश करेंगे। कैसे? सिर्फ डर 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 छोड़ो, ये नाच रहा है, यीशु कर रहा है, खत्म। काहीतरी घटना घडली आणि तो ऐकतो काय असणार, भीती आली, ती आली। जेवढा तो नाचत होता, स्तुती करत होता, शांत बस, त्यासमोर गाणे लावले जातात, तो बंद करायचं, काय सांगतो का म्हणजे भीती शैतानाने त्याला गार केलं। पण जो म्हणे डर मेरे नजदीक नहीं आएगा, हालेलुया, भीती माझ्या जवळ येणार नाही का, कारण माझ्यामध्ये सामर्थ्याचा आत्मा आहे। किती लोक समजतात, हालेलुया। तुझा जॉब करणार आहे, भीती माझ्या जवळ येणार नाही, अरे तुझा जॉब करणार आहे, भीती माझ्या जवळ येणार नाही का, सामर्थ्याचा आत्मा। खरं तुझा जॉब नाही गेला, मुझे मालूम था क्योंकि डर मेरे नजदीक नहीं आएगा, हालेलुया। अपयश पुढच्या महिन्यात तुझ्या येणार, खूप मोठा अपयश येणार, तुला सगळं काही बंद होणार आहे, भीती माझ्या जवळ येणार, याला म्हणतात विश्वासाने जगते। लेकिन काही लोक चर्च मध्ये काही घाबरतात, ते लोक नको, ते म्हणतील भीती माझ्या जवळ येणार नाही का, कारण त्यांनी माझा हात पकडला, तो मला सांगत आहे तू भिवू नको, मी तुला सहाय्य करतो, हालेलुया। शेवटचा प्यानो, आज आपण सगळेजण देवाकडे प्रार्थना करणार आहोत, जी प्रेषितांनी केली होती। प्रेषितांनी एकच प्रार्थना केली आणि स्वर्गातून त्यांना ते मिळालं। आज आपण सगळेजण तीच प्रार्थना करणार आणि स्वर्गातून आम्हाला ते मिळणार आहे, बोला हालेलुया। प्रेषिताची कृत्य 4 अध्याय 29 आणि 30, प्रेषित 4:29 आणि 30, Acts chapter 4:29-30, Acts chapter 4:29-30, प्रेषित 4:29-30, प्रेरित 4:29-30। बरे करण्याकरता प्रेषितांची प्रार्थना आहे का प्रियानो, सगळे गुडघ्यावर आहे आणि प्रार्थना करत आहे। बरे बरे म्हणजे रोग बरं करण्याकरता तो आपला हात लांब कर, चमत्कार कर परमेश्वर येशूच्या नाव, आणि तुझ्या दासांनी काय पूर्ण धैर्याने तुझं वचन सांगावं असे कर। तुझा पवित्र सेवक यीशु याच्या नावात चिन्ह चमत्कार घडू दे प्रभु। उनकी धमकियों को सुन और सेवक को तेरा वचन सुनाने के लिए बड़ा साहस दीजिए। गिव अस सर्वेंट ग्रेट बोल्डनेस इन प्रीचिंग, हालेलुया। आज आम्ही देवाला मागणार आहोत, लक्ष द्या, परमेश्वर येशूच्या नावात आम्हाला धैर्य दे, काय दे, प्रियानो। या जगामध्ये तुम्हाला जगत असताना भीती नाही पाहिजे, पण धैर्य पाहिजे। आज देव आम्हाला धैर्य देणार आहे, कारण प्रभूने गोष्ट सांगितली, जशी प्रेषितांनी प्रार्थना केली, आज जशी आम्ही प्रार्थना करू, देव आमच्यामध्ये धैर्य देईल, आमच्यातली भीती जाईल, तुम्ही कशालाच घाबरणार नाही, कुठलीही गोष्ट घडू तुम्ही चालणार, तुम्ही फेस करणार का, कारण तुमच्यामध्ये भीती नाही, तुमच्यामध्ये धैर्य असेल। पण ज्याच्यामध्ये भीती असेल, नंबर 1 चिन्ह काय, जिसके अंदर डर है उसका नंबर 1 साइन क्या, एक कुरकुर काय हे भीती, काय असं घडलं का, कसं भीती भीती भीती, त्यामुळे कुरकुर। नंबर 2 त्याच्यासमोर बायबल ठेवा, तुम्हाला नको बायबल वाचून काय होत नाही, बायबल। नंबर 3 घुटणं पडण्याला, परत भीती, गुडघ्यावर उठतो नाही प्रार्थना। नंबर 4 चर्च येईल पण एकदम साधारण, नो आनंद, एकदम साधारण बसत आहे का, भीती, कारण भीती ज्याच्यामध्ये आहे तो आनंद करत नाही, पण ज्याच्यामध्ये धैर्य आहे, नंबर 1 तो आनंदाने चर्च येतो, नंबर 2 तो स्तुती करतो, नंबर 3 तो गुडघ्यावर जातो, नंबर 4 तो बायबल वाचतो, नंबर 5 तो कुरकुर नाही, पण प्रभू म्हणतो थँक यू लॉर्ड, मी भिणार नाही का, तू आहे ना, हालेलुया। हालेलुया, प्रभू आज आम्हाला धैर्य दे।